संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज उज्ज्वल निकम यांच्या उपस्थित जी आहे ती सुनावणी पार पडलेली आहे आणि 10 तारीख जी आहे ती पुढची दिलेली आहे। आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत, आपण त्यांनी सांगू। दादा, एक महत्त्वाची आज जी आहे ती उज्ज्वल निकम हे स्वतः तारखेला हजर राहिले, सुनावणी झाली, पूर्ण घटनाक्रम उज्ज्वल निकमाने जे 30-35 मिनिटात झालेला आहे तो म्हणला जोरदार युक्तिवाद झालेला आहे। 10 तारीख मिळालेली, काय प्रतिक्रिया आपली पहिली? आज असं वाटलं होतं की चार्जशीट फ्रेम होईल, परंतु जे काही कागदपत्रांची आरोपीच्या वकिलांनी पूर्तता म्हणजे करण्यासाठी सांगितलं होतं ती झाली नसावी, त्यांना जे काही कागदपत्र आहेत ते मिळालेली नसावेत, म्हणून आज त्या अर्थाने हे चार्जशीट फ्रेम नाही झालेली। परंतु जो युक्तिवाद झाला, ज्या काही गोष्टीची बहस झाली ती सगळ्यांनी बघितलेली आहे आणि आता पुढच्या सुनावणी दरम्यान नक्कीच चार्जशीट फ्रेम होईल आणि आपलं ही कारवाई चालू होईल। दादा, एक ह्याच्यातली एक महत्त्वपूर्ण गोष्ट ह्याच्यात हे म्हणायला पाहिजे, उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झालेली, आपण ही मागणी केली होती। आज त्यांचा युक्तिवाद पाहिल्यानंतर किंवा जे काही मुद्दे या केसशी निगडीत आहेत त्यांनी पटलावरती आणत, काय वाटतं? उज्ज्वल निकम आहेत म्हणून अपेक्षा खूप आहेत आपल्याला त्याच्यातून? नाही, खूप अपेक्षा आहेत, आम्हाला न्याय भेटला पाहिजे आणि न्यायाच्या दिशेनंच आम्ही प्रत्येक पाऊल टाकत आहोत, प्रत्येकावर विश्वास टाकत आहोत आणि आम्हाला न्याय मिळणार आहे आणि आम्ही त्या सर्वांवर विश्वस्त आहोत आणि आम्हाला न्यायाची गरज आहे आणि आम्ही न्यायच मागत राहू। बरं, याच्यात एक मुख्य एक गोष्ट आहे, आपण मगाशी पण सकाळी उल्लेख केला कृष्णा आंधळेच्या बाबतीत। कृष्णा आंधळेच्या बाबतीत आपण गावकरी म्हणून भेटणार आहेत, काय नेमके मुद्दे असतात आतापर्यंत, काय त्याच्या बाबतीत कळाले आपल्याला? त्याच्या बाबतीत जे आम्हाला माहिती आहे सुरुवातीपासून की तो एकदम सराईत गुन्हेगार आहे। फक्त अडचण कुठं आहे की त्याच्यावर वेगवेगळे आरोप असताना, तो गुन्हेगार असताना त्यांनी जे पोलिसांसोबत जे काही तो राहत होता, त्यामुळे या पुढील गोष्टी झाल्या। कारण त्याला जर कायद्याचा धाक असता, त्याला काहीतरी कायद्याचा धाक दाखवलेला असता तर ह्या गोष्टी कदाचित घडल्या नसत्या आणि त्याला कधी जेरबंद करणार आहेत, तो कधी शोधणार आहे, याविषयी आम्ही SP साहेबांशी चौकशी करणार। दादा, एक शेवटचाच प्रश्न तुम्हाला विचारतो, आतापर्यंत जो सगळा घटनाक्रम झाला आहे, आजपर्यंत सुनावणी, आपण या ज्या सगळ्या प्रशासकीय पोलीस यंत्रणेतून तपास होतो त्याच्यावरती समाधानी आहात का? आपण अपेक्षेनं बघतोय सगळ्या गोष्टीवर, समाधान व्यक्त करायला केस आज सुरू झालेली आहे। यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत खरं समाधान लागणार नाही, परंतु आपण एक अपेक्षा ठेवून आहेत की सगळ्या गोष्टी आपल्या मनायोग्य व्हाव्यात, आपल्याला न्याय मिळावा। आज केस सुरू झाली त्यामुळे समाधान यावर व्यक्त करता येत नाही, मात्र अपेक्षा अशी आहे की जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत पूर्णतः समाधान होणार, त्यामुळे कठोर शिक्षेची अपेक्षा जी आहे ती धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलेली आहे। सागर जाधवसह बालाजी निरुपम, न्यूज 8 लोकमत, बीड।